की मुलगी ज्या वेळेला बाहेर जाते ना त्यावेळेला ती घरी येईपर्यंत आहे ना चित्त लागत नाही. मुलगी घरी येईपर्यंत आहे ना चित्त लागत नाही की अरे बापरे सुरक्षित घरी यायला हवी. ती फार भयंकर परिस्थिती आहे, भयंकर. या देशातल्या पुरुषांना फक्त स्त्रियांचं शरीर हवंय बरं का. 90% पुरुष तसेच आहेत, 10% फक्त जे आहेत ना चांगले त्याच्यावर हा देश चाललाय. बाकी 90% मात्र याच ह्याच्यामध्ये आहे. फार विचित्र चाललंय. शारीरिक शोषण करण्यासाठी महिला हवी आहे. माझ्या भारतामध्ये शारीरिक शोषण करण्यासाठी महिला हवी आहे. मग तिची पात्रता आणि वय काय? तिचं वय अगदी ती जन्म झाली तेव्हापासून ते ती 100 वर्षाची असेल तरी चालेल, ती लुगड्यातली असेल तरी चालेल, साडीतली असेल तरी चालेल, ती ड्रेसमध्ये असेल तरी चालेल, जीन्समध्ये असेल तरी चालेल, ती बाळोत्यात असेल तरी चालेल. इथं फक्त भोगायला स्त्री हवी आहे आणि ती हवी आहे या देशातल्या लोकांना. मग तिने जरा तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून मिळवल्या जातं, खोट्या जाळ्यामध्ये अडकवून. तिला कधी लग्नाच्या जाळ्यामध्ये अडकवून मिळवल्या जातं. तिने जर नाही म्हटलं तर जबरदस्ती सुद्धा मिळवल्या जातं. परंतु या देशातल्या काही विकृत बुद्धीच्या लोकांना तिचं शरीर हवंय. ही त्यांची पोस्ट मी खूप वर्षापूर्वीचा तो स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला होता आणि तो माझ्याकडे आहे अजूनही. तर कारण हे मी त्या महिलांसाठी नाहीच बोलते की ज्या स्वतःहून आपलं शरीर पैशासाठी दुसऱ्यांना देतात, अजिबात नाही. अशांची पण पिल्लावळ भरपूर आहे समाजामध्ये, ज्या पैशासाठी स्वतःहून आपलं शरीर दुसऱ्यांना देत आहेत. मी त्यांना हे प्रबोधन करतच नाही आहे किंवा त्यांच्यासाठी हे बोलतच नाही. मी त्या स्त्रियांसाठी बोलते की ज्या कुठेतरी चुकून फसल्या गेलेल्या असतात आणि त्यांना फार त्रास होतो आणि नंतर मी कसं याला सोडू, समाज काय म्हणेल, किंवा माझं नाव याच्यासोबत जोडलेलं आहे आता, किंवा तो माझा नवरा आहे, किंवा तो माझा प्रियकर आहे, मला समाजात मध्ये आता त्याच्या नावाने ओळखल्या जातो आणि मग मी आता याला कसं सोडू, असं म्हणून ज्या गुंतून राहतात ना त्याच्यामध्ये आणि त्याचा अत्याचार सहन करतात त्या महिलांसाठी आहे. जसा मला आज एक फोन आलेला होता आणि माझं मार्गदर्शन त्या घेत होत्या आणि त्यानंतर फोन ठेवताना त्या ताई बोलल्यात की ताई तुम्ही हे यूट्यूबला नक्की मांडा. त्या आताही माझं बघत असतील, त्या सांगतायत की मी नक्की तुमचा दररोज बघते, मी लाईक पण करते, फक्त मी कमेंट करत नाही, पण मी लाईक मात्र तुम्हाला नक्की करत असते ताई, असं त्यांनी मला सांगितलेलं होतं. मुळात मध्ये पैसे बघून लग्न करतात ना त्या जोडीदार निवडतच नाहीये बरं का. ज्या पैसे बघून लग्न करतात ना त्या आयुष्यभर सोबत राहतच नाहीये. मग ज्या पैसे बघून लग्न करतात ना तर मग तो तुम्ही विचार करा. आणि सगळ्याच अशा असतात असं नाहीये. हा ठीक आहे, किमान त्याने मला 2 वेळचं जेवण द्यावं, आयुष्य माझं सुखात मध्ये असावं, फार त्यांना म्हणजे सर्वसामान्य सांगते मी तुम्हाला, अप्पर क्लास मिडल क्लासचे जे लोक असतात ना त्यांची किमान एवढी तरी अपेक्षा असते की मला किमान घर असावं, स्वतःचं छत असावं, 2 वेळचं जेवण मिळावं. अगदी ग्रामीण भागातल्या मुली ज्या असतात शेतकऱ्यांच्या, त्यांची अगदी नवऱ्याच्या बरोबरीला उभं राहून पायावर पाय देऊन कष्ट करण्याची तयारी असते. शेतकऱ्यांच्या मुली कधीच कष्ट करायला घाबरत नाहीत, बिलकुल नाही. हा बाकी शहरातमध्ये राहणाऱ्या मी त्यांचं सांगू शकत नाही कारण मला त्यांचा अनुभव नाही, पण आमच्या ग्रामीण भागातल्या मुली तर अशा आहेत बिलकुल, त्या पैशाकडे बघून. आणि मुळात मध्ये त्या अजूनही आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी पद्धत आहे की मुलीला विचारल्याच जात नाही. आत्ता थोडंसं विचारलं जातं की तुला मुलगा आवडला का, आत्ता थोडंफार तुला मुलगा आवडला का. बाकी त्याच्या घरची परिस्थिती अजूनही तिला, त्या घरच्या परिस्थितीवर मुलगा आवडला की नाही आवडला हे अजूनही तिला विचारलं. तो दिसायला कसा आहे, तुला आवडला का, ओके. बाकी त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे हे अजूनही आईवडीलच ठरवतात, नातेवाईकच ठरवतात की हा चांगली आहे, ठीक आहे, द्या तिला. थोडंफार अगदी आत्ता थोडंसं अगदी इंचभर तिला विचारण्यात येते की तुला आवडतो का बाई मुलगा, किंवा तुला आवडला का तो मुलगा, बघायला आला होता तो, असं हे ग्रामीण भागात अजूनही आहे. तर असं आहे. तर हरकत नाही. त्या ताईचं म्हणणं होतं आज की तुम्ही याच्यावर बोला ताई, म्हणून म्हटलं ठीक आहे. तर मला तुमच्या काय खरंच आहे वॉरियर, खरंच आहे. बरोबर आहे. मुलींनीही समजून घ्यावं आणि मुलांनीही समजून घ्यावं. मला काय म्हणायचंय, हे बघा, शेवटी मी पुन्हा एकदा सांगते, आपला देश हा पुरुषप्रधान आहे.
तो कमावू शकतो का, त्याची पात्रता किती आहे, त्याचं शिक्षण किती आहे हे बघितलं जाणार. कारण बघा, तो मुलाला जन्म देऊ शकत नाही, मुलाला जन्म ह्या स्त्रीलाच द्यावा लागतो. ती त्याच्यासोबत काम करूही शकते असं काही नाही, परंतु ज्या वेळेला तिला बाबा ती प्रेग्नेंट असेल किंवा मग तो तिला निदान त्या मुलाचं आणि तिचं तरी संगोपन त्यांनी केलं पाहिजेत ना. की ती प्रेग्नेंट असेल, ती घरी असेल, त्यावेळेला तो कमावून त्यांना खाऊ घालू शकतो का, फारच त्याच्याकडे काही नसेल तरी पण त्याची नोकरी किमान तेवढी आहे का, एवढं तर बघितलंच जातं ना. काही मुलं असे आहेत ना की खोटं सांगतात, त्यांना जर पगार 15,000 असेल तर ते 25,000 सांगतात आणि नंतर मग ते लग्नानंतर वाद होतात. मला काय म्हणायचं, तुमचं जेवढं आहे तेवढंच सांगा ना, कशाला कुटाने घालताय. आणि त्याच बाबा याची लेवलची बघा तुम्ही, काही गरज नाही उडी मारायची फार जास्त. तर या गोष्टी फार बघाव्यात मुलांनी पण, मला असं वाटतं. चुकीच्या पुरुषांना बोलते मी, अगदीच आहेच म्हणून तर तुमच्यासारख्या पुरुषांना लागतं ना. पुरुष प्रधान आहे ना, म्हणून तर तुमच्यासारख्या पुरुषांना त्रास होतोय ना. तुमचं म्हणणं काय आहे की पुरुष प्रधान आहे ना देश, माझ्याकडं द्रव्यार्जनाची शक्ती आहे, मी मुलं पैदा करू शकतो बरं का. हां, मी मुलं, माझ्याकडं ते आहे, मुलं पैदा करण्याचं द्रव्य आहे माझ्याकडं, म्हणजे मी फार मोठा. हां, फार तर तसं नाही आहे, एकटा नाही करू शकत, त्याच्यासाठी स्त्री पण लागते बरं का. हा जो पुरुषार्थ तुमच्यामध्ये आहे ना, जो गाजतोय आणि गाजवताय तुम्ही, जाऊ द्या आता ते त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. तर तुमच्यासारखे पुरुष असे असतात ना. हां, सूट. अजूनही ती महिला मला म्हणते की मी कमेंट करू शकत नाही तुमच्या याच्यावर, कारण माझी कमेंट जर बघितली ना माझ्या नवऱ्याने, तुमचा व्हिडिओ सुद्धा मला तो माणूस बघू देत नाही. त्याचं कारण काय की तू व्हिडिओ बघितला ना तर मग तू त्या बाईसारखं वागण्याचा प्रयत्न करशील. बरं, हा काय करतोय, याचं 4 ठिकाणी तोंड मारून येतोय, हा याचे 4 ठिकाणी लफडे, आणि हिला मात्र त्याचं काय, कुठे गेली होती, कुठे आहे तू, ती म्हणती सतत त्याचा मला व्हिडिओ कॉल, सतत व्हिडिओ कॉल, सतत कॉल. ताई मी बोलत जरी असेल ना, आईशी बोलत असेल ना, तरी त्याला लाईनवर घ्यायचं आणि त्याला ऐकवायचं मी कुणाशी बोलतेय. सतत मला टॉर्चर, सतत मला टॉर्चर. वैतागले म्हटली मी त्याला. इतकं कुठं असतं का. अरे मग तुझा विश्वासच नव्हता तर तू लग्नच करायचं नव्हतं, काय संबंध, नको करूस. बरं, नाही विश्वास तुझा, सोडून दे तिला. तिला इतकं टॉर्चर करून 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 डिप्रेशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्याने ना, की तिला डिप्रेशनच्या गोळ्या चालू झाल्या. तर असं आहे. आणि त्याच संदर्भात म्हटलं चला थोडंसं हितगुज करूयात. असेही पुरुष आहेत विचित्र, जे स्वतःला, म्हणजे त्यांच्याकडे काही तर असे असतात ना रिलेशनशिपमध्ये राहणारे, किंवा काही असे असतात ना एकतर्फी, की मला ती आवडती म्हटल्यावर नाही का, मग ती माझ्या मनासारखीच राहिली पाहिजे, काही संबंध, किंवा नाही ती मला मिळालीच पाहिजेत, किंवा तिने माझं ऐकलंच पाहिजेत. नाही ऐकलं तर मग एकतर्फीवाले, तिची बदनामी करायची, तिला समाजामध्ये त्रास द्यायचा, विनाकारण तिची बदनामी करायची, अशीही लोक आहेत. त्याच्यातही त्यांना त्यांचा पुरुषार्थ फार असं वाटतं त्यांना की असे आहेत काय बोलायचं त्यांचं. हा म्हणतो पाटील बोलते ना मेरे बायको को कोलते. आता त्या बायकोला कोल्ल्यावर आम्ही काय करणार आहे सांग. तो कोलतो तुझ्या बायकोला तर तू घरी बस. कसं असतं ना, ज्यावेळेला आपण चुकीच्या जोडीदार, मग तो लग्न झालेला असू दे, तुम्ही रिलेशन्स मध्ये असा, किंवा ते जोडीदार किंवा मैत्री असेल, कुठलाही असू दे, तुम्ही जरा चुकीच्या व्यक्तीसोबत जोडल्या गेलेले असाल तर तुम्हाला फार त्रास होणार, एवढं लक्षात ठेवा. या गोष्टीचा फार त्रास होणार. चुकीच्या व्यक्तीसोबत जर तुम्ही जोडल्या असेल तर महिलांना पण सांगायचं आणि पुरुषांना पण, वेळेत जागे व्हा. काय असतं माहिती का, वेळ फार महत्त्वाची आहे. आपण आपली मौल्यवान वेळ कुणाला देतो हे फार महत्त्वाचं आहे. समोरचा व्यक्ती त्या पात्रतेचा आहे का, की आपण आपला मौल्यवान वेळ त्या व्यक्तीला देतोय. जर जोडीदार चुकीचा असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तरसावं लागेल, प्रत्येक गोष्टीसाठी झुरावं लागेल, मरावं लागेल. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्याच्याकडनं मागून घ्यावी लागेल. आणि तो जर योग्य असेल ना तर मागण्याची गरज पडत नाही. हे माझे सुद्धा जिवंत अनुभव आहेत. अगदी साडी घालू की ड्रेस घालू, तुम्ही कुणाशी बोलावं,
तुमची मैत्रीण म्हणजे तुम्ही त्या मैत्रिणीला बोलावं की नाही, तुम्ही नातेवाईकांना बोलावे की नाही. तुम्हाला जर नातेवाईकांचा फोन आला तर तुला का आला, म्हणजे आज मला एक फोन आला होता, म्हणजे एक केस आलेली माझ्याकडे आज, त्याच्यावर मला आठवलं. आणि त्या ताई, मी त्यांना ज्या पद्धतीत समजावून सांगत होते तर त्या मला बोलल्यात की ताई तुम्ही हा विषय नक्की घ्या. माझ्यासारखे कितीतरी महिला आहेत की ज्यांना या विचारांची गरज आहे. आणि म्हटलं हो, कारण मी तिला माझे अनुभव सांगत होते की मी यातनं गेली आहे. मी तिला समजावलं अगोदर की बाई ग, सोपं नाही आहे नवऱ्याला सोडून राहणं, इतकं सोपं नाही आहे. दुनिया जगू देत नाही ग बाई. पावला पावलावर गिधाडं असतात, टप्पून असतात, वाट बघत असतात, कधी एकदा लागते माझ्या हाती. एकटी बाई म्हणजे त्यांच्या बापाची प्रॉपर्टीच असं समजतात ते. हां, तिच्यासोबत नवरा नाही येत का, मग ती विधवा असेल, विभक्त असेल, घटस्फोटीत असेल, वाट बघून असतात.